विषय आणि वस्तू. मी हाच विषय अर्थात सब्जेक्ट होता, आहे आणि राहील. बाह्य जगत आणि सभोवतालच्या व्यक्तिरेखा म्हणजे वस्तू अर्थात ऑब्जेक्ट्स होत. जीवन ही कार्यशाळाच आहे. मी हा विषयच शिकवला जातोय आणि मी हा विषय शिकवण्यासाठी बाह्य जगत, इतर व्यक्तिरेखा यासारख्या वस्तू समोर आणल्या जातील, उदाहरणासहित स्पष्टीकरणासाठी वापरल्या जातील. परंतु मुळात प्रत्येक वेळी मी हाच विषय हाताळला जाईल. मीला समजणे हेच प्रधान उद्देश आहे. काय प्रसंग घडतो त्यातून बाह्य जगात काय घडते हे गौण आहे. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना, छोटे छोटे प्रसंग, जसे की सकाळी लवकर उठणे, ट्रेन किंवा विमान पकडणे, आपला मुद्दा इतरांपुढे मांडणे वगैरे वगैरे. या प्रत्येक प्रसंगात जे काही घडेल, जे काही मिळेल, यश अपयश, ते महत्त्वाचे नाही. मनाची अवस्था महत्त्वाची आहे. प्रत्येक प्रसंग घडत असताना मनाची धारणा, मनाची भूमिका महत्त्वाची आहे. अर्थात ज्या प्रकारे आपण क्षणोक्षणी बाहेर घडत जाणाऱ्या घडामोडी अनुभवतो, त्याची दखल घेतो, त्याप्रमाणे रिॲक्ट करतो, त्याच्यापेक्षा जास्त आत मनात काय घडते ते जास्त महत्त्वाचे आहे, खूप महत्त्वाचे आहे. मनाची शांती, चलबिचल, अस्वस्थता, आनंद, दुःख क्षणोक्षण पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. प्रत्येक क्षणी बाह्य परिणाम काय घडतील याला प्रधानता न देता मनाच्या अवस्थेत काय परिणाम घडतात याला प्रधानता देणे जास्त जरुरी आहे. मी होता, आहे आणि राहील, कारण मी हाच विषय आहे जो समजायचा आहे. इतर सर्व काही केवळ वस्तू आहेत. त्या सतत बदलत जाणार. समोर नाचणाऱ्या व्यक्तिरेखा या देखील वस्तूच आहेत. त्यांचे अस्तित्व काहीच नाही. त्यांना आपण अवास्तव महत्त्व दिले. अजाणतेपणी त्यांना मीवर नको ते संस्कार करण्याची मुभा दिली, संधी दिली. परंतु सत्य वेगळे आहे. मी हाच विषय आहे आणि हे जगत, या व्यक्तिरेखा, या उपलब्धी केवळ मी हा विषय स्पष्ट करण्यासाठीची रूपके आहेत.